आपण असे भेटलो म्हणजे आपापल्यात हिजबुजाच्या गोष्टी करू शकतो आणि त्याबद्दल जे काय बारीक सारीक असेल ते सुद्धा आपण सांगू शकतो एक दुसऱ्याला. कसं आपण स्वतःला स्वच्छ केलं पाहिजे. कारण आपल्या आईचं नावच मुळी निर्मल आहे आणि ह्या नावामध्ये पुष्कळ शक्ती आहे. पहिला शब्द नी आहे. नी म्हणजे नाही. नाही. जे नाही आणि जे आहे त्याला म्हणतात महामाया. म्हणजे नाहीये वास्तविक पण आहे असं भासतं त्याचं नाव आहे महामाया. तसंच हे सर्व संसाराचं आहे. हे दिसतं आहे आहे म्हणून पण हे काही नाहीये. त्याला जर आपण बघितलं आणि ह्याच्यात आपण फसलेलो असलो असं वाटतं हे सगळं काही हेच आहे. आर्थिक परिस्थिती वाईट आहे, सामाजिक परिस्थिती वाईट आहे, संसारिक परिस्थिती वाईट आहे, सगळं वाईट दिसत. चांगलं काही दिसत नाही. समुद्राच्या वरच्या थरावर जे पाणी असतं अत्यंत कडू घाणेरडं त्याच्यामध्ये काय काय वस्तू तरंगत असतात. पण खोल गाभाऱ्यात त्याच्यात गेलं की इतकं सौंदर्य त्याच्यात एवढी संपदा शक्ती सगळं काही असतं. तेव्हा ते वरचं काही होतं हे सुद्धा लक्षात राहत नाही. पण सांगायचं म्हणजे हा सगळा भ्रम आहे. हे जे काय बाह्यातलं हे सगळं भ्रम आहे. हे नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. नी शब्दाची जर तुम्ही आपल्यामध्ये स्थापना केली हे नाही आहे. कोणताही विचार आपल्यामध्ये उठला त्याला म्हणायचं हे नाही. हे ते नाहीये. तिथून सुरुवात करायची. या नेती नेती वचने निगमो अवोचुस. हे नाही. हा विचार नाही. हा विचार नाहीये. परत हा विचार नाहीये. असं म्हणत गेले म्हणजे नी शब्द जो आहे तो विसर्गासहित नी आहे त्याचा अर्थ लागतो. तर काहीतरी दुसरा आहे. जो भ्रम आपल्याला दिसतो तो भ्रम नाही. तर काहीतरी याच्या पलीकडचं आहे आणि ह्या भ्रमामध्ये आपण इतके भरमसाठ दिवस घालवले आहेत. आपलं आयुष्य पण इतकं व्यर्थ घालवलेलं आहे की जे नाही ते इतकं महत्वाचं वाटतं. आणि त्यामुळे आपण पुष्कळ पापांचे ढीग एकत्र केले. ह्या गोष्टीत आनंद मिळेल, त्या गोष्टीत आनंद मिळेल, त्याच्यामध्ये सुख मिळेल, ह्याच्यामध्ये सुख मिळेल असा विचार करून आपण जे काही उपभोगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आपल्याला काही मिळालं निस्सार आहे. त्याच्यात सार नाही, निस्सत्व आहे. तेव्हा अशी दृष्टी ठेवायची की हे नाही आहे. हे सगळं साफ झूट आहे. ब्रह्म एक सत्य आहे, बाकी सर्व झूट आहे. असा विचार करत जायचा. मग सहयोगाला अर्थ लागतो. म्हणजे होतं काय बहुत सहयोगी लोक पार झाल्यावर त्यांना असं वाटतं की आता आम्ही पार झालो ना, माताजींचा आमचा आशीर्वाद आहे. मग आमच्याजवळ ऐश्वर्य काहीच नाही. म्हणजे ऐश्वर्यामध्ये परमेश्वराचं त्यांना वाटतं. पार झालो मग आमच्यावर तरी अजून आमच्या घरामध्ये ठीक का होत नाही. पार झालो तरी आमचा स्वभाव का बदलत नाही असा विचार केला पाहिजे पहिल्यांदा. तेव्हा मग लक्षात येईल की आपला स्वभाव नाही बदललेला. आणि स्वभाव शब्द किती सुंदर आहेत बघा. स्व म्हणजे आत्मा त्याचा भाव तो मिळवलाय का आपण. स्वचा भाव जर आपण मिळवला तर बाह्यात काही जरी असलं तरी आतलं जे इतकं सुंदर आणि अनुपम आहे की ते बाह्यातलं नुसतं नाटकासारखं वाटलं पाहिजे. हे साक्षी स्वरूपत्व जे आहे ते जोपर्यंत तुमच्यामध्ये पूर्णपणे जागृत होत नाही तोपर्यंत नी शब्दाचा अर्थ तुम्ही लावलेला नाही आणि त्याचा उपयोगही केला नाही. असं जर मनुष्य लक्षात घेईल की आपण नीवर बसलो नाही आणि अजूनही आपण कधी तर भावनेच्या आहारी जातो आणि कधी कधी सत्तेच्या आहारी दुसऱ्यावर जबरदस्ती करतो
किंवा काहीतरी उगीच सहन करत बसतो आणि त्याच्याबद्दल आपले रडत बसतो की बा मी एवढं सहन केलं, हे झालं, ते झालं. त्याच्या मधोमध आपली स्थिती आहे मी वर. म्हणजे हेही नाही, तेही नाही, मध्ये उभ्या आहात तुम्ही. ही स्थिती आपली स्थापित करायला पाहिजे. ती ध्यानामध्ये फार उत्तम होते. नुसता निही शब्दाचा सुद्धा जर तुम्ही मंत्र केला, तरी सुद्धा ध्यानामध्ये होऊ शकते. निर्विचारिता. पहिलं, निर्विचारितेत कोणताही विचार, मग तो कसा असे नका, दुष्ट कसा असे नका. त्या विचारावर जर तुम्ही उड्या मारायला सुरुवात झाली, एकदा जर का ते जंपिंग सुरू झालं, की तुम्हाला तो एक तऱ्हेचा इनर्शिया किंवा म्हणायचं एक ती स्थिती स्थापना होते. आणि ती स्थिती झाली म्हणजे तुम्ही प्रत्येक विचारांवर उडतच असता. त्या विचारावरनं त्या विचारावर, त्या विचारावरनं त्या विचारावर. म्हणून इतरही जणांनी असं सांगितलं, की एखादा वाईट विचार आला तर त्याला सुष्ट विचाराचा विरोध करायचा. म्हणजे इकडनं एखादी गाडी आली, की त्याला आपण दुसरी गाडी जर रेटली, तर दोन्ही गाड्या ज्या आहेत, त्या मग कुठेतरी मधोमध येतील. एक अर्थाने बरंही आहे. पण कधी-कधी त्याने नुकसान होऊ शकतं. म्हणजे तिकडनं एक विचार येतोय आणि आपण इकडून एक विचार समजा चांगला विचार काढला किंवा ह्या विचाराच्या उलटा आपण घालायचा. तर तो विचार दबून परत चुपचाप बसला कुठे आणि कुठेतरी एकदमच निघेल, असंही होऊ शकतं. आणि असं पुष्कळांचं होतं. दाबून ठेवले विचार. काहीतरी चांगलं केलं पाहिजे, नेहमी चांगलं वागलं पाहिजे, दुसऱ्याशी चांगलं राहिलं पाहिजे, असे विचार घेऊन लोक चालले, की त्रास होतो. एकदम कधीतरी तो राग निघतो, कधीतरी मग एकदम असा संताप येतो की नाही यार लोकांना समजतं अहो इतके शहाणे वागणारे आणि हे एकदम चिडले कसे? आतली शांती सुद्धा सुटते आपली आणि आतलं जे काही सौंदर्य आहे ते एकदम नष्ट होऊन जातं. तेव्हा काय करायचं? निर्विचारितेत राहायचं. विचार हाच निषिद्ध ठेवला पाहिजे. अगदी निर्विचारितेत आपण राहिलं. म्हणजे मधोमध विलंबात आपण आलो. विचारच सोडायचा. एकदम प्रयत्न केला पाहिजे विचार. आता लोकांना असं वाटतं आता विचारांशिवाय कसं होणार? विचारांशिवाय कसं चालवायचं? विचारांच्या शिवाय तर काही फायदाच नाही. पण विचार आहेच काय? पोकळ गोष्टी आहेत. निर्विचारित तुम्ही आलात, तेव्हा तुम्ही आणि परमेश्वराची शक्ती एकाकार झालेली आहे. म्हणजे तुमचा बिंदू परमेश्वराच्या सागरात मिळाला. तेव्हा त्याची शक्ती तुमच्यात आली. आता हे बोट काय विचार करत बसतं का? पण फिरतंय ना. विचार त्याला द्यायचा. तू कर आमचा विचार. पण कठीण जातं. कारण आपण निर्विचारितेत असतो. पुष्कळ म्हणतात आम्ही सगळं समर्पण केलं. समर्पण केलं आई. आम्ही सगळं काही समर्पण केलं. पण तसं काही जुळत नाही. बोलायच्याच गोष्टी होतात. कारण बोलायचं नसतं समर्पण. निर्विचारिता गाठायची म्हणजे समर्पण. म्हणजे विचारच आपण सोडला. विचार सोडल्याबरोबर मधोमध आलो. मधोमध आल्याबरोबर निर्विचारितेमध्ये आपण परमेश्वराच्या शक्तीशी एकाकार झालो. परमेश्वराच्या शक्तीशी एकाकार झालो. मग तो सगळं काही बघतो आपलं. बारीक सारीक तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण तुम्ही स्वतः आपल्या विचाराने एखाद वेळा करून बघा. मग संकल्प विकल्प करोती. तो म्हणायचा आम्ही या रस्त्याने जाऊया. जाऊन बघा. करून बघा. आता सगळ्यांनी करून बघितलेलंच आहे. सगळ्या देशोदेशातनं झालेलंच आहे. सगळ्यांनी हा प्रयत्न करून बघितलेला आहे. परत सगळं निस्सार ठरलं. तर हे करून बघण्यासारखं आहे. करून बघा. आणि करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो मार्ग चुकीचा होता. तर आपण फक्त निर्विचारितेत राहिल्याबरोबर सर्व प्रेरणा, सर्व शक्त्या, सर्व काय मिळेल. अगदी निर्विचारितेत राहिल्याबरोबर जी कल्पना आपल्यामध्ये येते ती प्रेरणात्मक असते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल सगळं काही ताट समोर मांडल्यासारखं वाटेल. भाषणाला उभं राहिले. निर्विचारितेत उभं राहायचं. काही विचार येऊ द्यायचे नाही. नुसतं भाषणाला तुम्ही जर निर्विचारित राहिल्या आणि जर बोलायला लागले, ज्या लोकांनी कधीही भाषण दिलं नव्हतं, ज्यांना माहित नाही भाषण कसं द्यायचं, ज्यांना काही ज्ञान नाही विशेष,
ते बोलायला उभे राहिले आणि असे बोलले की लोकांना आश्चर्य वाटलं, हे बोलतात कुठं आणि कुठं आल्या यांच्या डोक्यात. कारण निर्विचारी ते तार लागली. तिथून येऊन राहिलंय सगळं. तोंडात तर निघून राहिलंय. तुमच्या डोक्यात काहीच येत नाही. आता आमचं आम्ही सांगतो. आता जसं आपण आहे, आता आपण प्रार्थना केली, आई आमचं असं करून दे. ते आम्ही विचारात घेत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. निर्विचारीच घेतो. म्हणजे तुम्ही म्हटलं, मग त्याच्यावर आम्ही विचार करायचा, मग त्याला असं करा वगैरे काही नाही. निर्विचारीतेत घेतलं की तिथे सगळं मशिनरी तयार आहे. तिच्यात घालायचं. ते खट, खट, खट तयार होऊन थांबू. त्या मशिनरीला काम करू द्यायचं. सायलेंट मशिनरी म्हटली पाहिजे. त्या शांत मशिनरीमध्ये आपले प्रश्न घातले पाहिजे. पण ते बुद्धिजीवी लोकांना फार कठीण. तर प्रत्येक गोष्टी विचार करायची सवय झाली. कोणताही विषय आकलन करताना निर्विचारिता साधता आली पाहिजे. आपोआप समोर गोष्टी येतात. आता तुम्ही संशोधन करा. संशोधन करताना सुद्धा निर्विचारितेत करा. विचार येऊ देऊ नका. हात चालवायचे फक्त, पण निर्विचारितेत. बरोबर संशोधन जमेल तुम्हाला. आता मी कितीतरी गोष्टी सांगते. मी कधी जन्मात सायन्स वाचलं नाही तसलं. काय मला काय माहिती नाही. सगळं सांगते. सगळं ज्ञान कुठं येतं त्या निर्विचारितेत नाही. नुसतं बोलते नुसतं मी. बोलून राहिले बघते येत नाही म्हणून. ते सगळं आधी तयार केलं होतं. कॉम्प्युटर तो बोलतोय आपला सटासट. पण तुम्ही जर निर्विचारितेत आला नाही तर तुमचा कॉम्प्युटर तुम्ही वापरत नाहीये. तुम्ही काहीतरी वरून आणखीन त्या कॉम्प्युटरच्या वर काहीतरी लावलंय डोकं. तर एवढा जुनाच कॉम्प्युटर बनवलेला आहे प्रसिद्ध. त्याची एवढी मेहनत केली आहे. त्याला इतकं व्यवस्थित अगदी अचूक सगळं काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुमच्या हातून चुका होणारच. कारण त्या कॉम्प्युटरचं तुम्ही ऐकताय, तुम्ही आपलंच लावलंय सगळं काही चराट. त्याला काय अर्थ आहे? तर त्याला शब्द आहे आणि प्रशिक्षण वगैरे आपण शब्द वापरतो. म्हणजे निर्विचारितेत जे काही घडतं ते सगळं आहे. जे काही होतं ते ते इतकं प्रचंड आहे. बघा प्रचंड. चंड आहेत पण चंडावरती प्रचंड. प्रकाशित, प्रज्ञ असे ह्या शब्दाला अर्थ असा आहे की एनलाइटन. प्रकाशित आहे. प्रकाश बोलतो का काही? आता समजा ह्या खोलीत आपण प्रकाश केला. तो काही बोलत नाही. काही तुम्हाला विचार देत नाही. पण सगळं दाखवतो स्पष्ट हे आहे, हे आहे. तसंच निर्विचारितेचा प्रकाश आहे. तो हा आणि विसर्गासहित ह्यालाच निर्विचार, निर्वाज्य, निरंकारी, निराकार असे अनेक शब्द नीपासून निघतात. मग निर्विकल्पात येत आहेत. आधी निर्विचार व्हायचं, मग निर्विकल्प, मग विकल्प सुद्धा म्हणजे कळतं की काहीतरी शक्ती आहे आणि ते सगळं कार्य करते. खटाखट कशी करते बारीक बघा. अगदी बारीक असं त्याचं. मला अगदी आश्चर्य वाटेल की असं कसं घडलं, पण अवचित असं कसं घडलं कसं. आता टाईमचं पण तसंच आहे. म्हणून आम्ही घड्याळाला कधी बघत नाही. आता काय घड्याळात वाजलेत माझ्या समजा कधी कधी एकाच्या वेळेला वाजतात रात्रीची 3लाच घड्याळ बंद पडलं तर 3 वाजून राहिले. कधीतरी उगाच लोकांना दाखवायला किल्ल्या बिल्ल्या दिल्या. आमचं आपलं घड्याळ निर्विचारित आहे. ते थांबलेलं घड्याळ आहे परमनंट. ज्या वेळेला जे करायचं ते घडून येतं, घडवून येतं. मग काय वाईट नाही वाटत. आता उशीर झाला तरी, नाही झाला तरी, काय असलं तरी आपण आहोत जिथे आहोत तिथे. आता काल गाडी फेल झाली. तर मग बसलो आरामात. म्हणजे आम्हाला सगळं हे बघायचे होते. तारे बिरे कधी बघायला मिळत नाहीत तारे त्या लंडनला. बघा म्हणजे आता तारे बघत बसलो. बाकीच्या लोकांना काय झाली त्याला लागले व्हायब्रेशन. अरे म्हटलं कशाला व्हायब्रेशन वाया घालवता. तर तारे बिरे बघा की तुम्हाला कधी बघायला मिळतात काय जन्मात. बघा की एक सौंदर्य पाहायचं होतं. त्यावेळेला आकाशाबद्दल प्रचंड पसरलेलं होतं. तेव्हा आकाशाला असं वाटलं की माताजीनी बघावं आमच्याकडे थोडं. कधी कधी आमच्याकडे बघितलं पाहिजे ना. फक्त सहयोगांच्याच कडे लक्ष देतात. माझी इच्छा होती उतरून बघायचं पण म्हटलं लगेच सहयोगी धावती. माताजींना त्रास होईल म्हणून आपलं तिथूनच बघत होतो आम्ही सगळं काही. मजा वाटत.
म्हणजे काय आहे, की आपण कोणाची बंदिश करायची नाही. फक्त निर्विचारितेत राहिलं म्हणजे परमेश्वर आपल्याला अगदी हातावर सांभाळून सगळीकडे नेईल. सगळी व्यवस्था तो करतो. त्याला काही सांगावं लागत. त्याला सगळं माहितीये. पण तुम्ही तिथे आलात की नाही, त्या प्रवाहात तुम्ही आलात की नाही, परमेश्वराच्या प्रवाहात तुम्ही आहात की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि जर तुम्ही त्या प्रवाहात नाही, तर मात्र तुम्ही अजून काठावरच अडकलेत. मग तो प्रवाह येतो, ढकलतो, 2-3दा काढतो, परत चालले त्या काठावरच. मग म्हणायचं माताजी आमचं काही जुळतच नाही, काही होतच नाही. पण तुम्ही अडकले ना. आपल्या ह्याच्यामध्ये आहे गणेश स्तुती फार सुंदर आहे आपली जी आहे ती. पडता प्रवाही. प्रवाही शब्द वापरलेला. प्रवाहात जेव्हा आम्ही पडतो, प्रवाहात. प्रवाहात व्हायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपला प्रवाह नव्हता. प्रवाह. परत आला. जे वाहन करतो, पण एनलाइटेड जो आहे, त्या प्रवाहात पडतो. पडता प्रवाही आपला आहे ना, निर्वाणी रक्षावे. आमचं जेव्हा निर्वाण होईल तेव्हा तुम्ही आमचं रक्षण करा. रक्ष रक्ष परमेश्वर आपण परमेश्वराला म्हणतो. पण आम्ही आपलंच रक्षण करत बसलो आहे. तर परमेश्वर कशाला तुमचं रक्षण करणार? तो म्हणतो चला त्याला चालू दे थोडस. होऊ दे त्यांचं रक्षण. मग सगळं दुःख जगाचं, डोंगराचे एक डोंगर. मला येतं हसायला. अहो काय नुसते बलून्स आहेत नुसते. फुगे. त्याला काही अर्थ नाहीये. आपल्या गांभीर्यात उतरायला शिकलं पाहिजे. ते निर्विचारितेतलं समजलं पाहिजे म्हणजे निर्विकल्प होणार. निरासक्त. आसक्तता नसते. माझा मुलगा, माझी मुलगी हे आपल्याकडचं विशेष. इंग्लंडला उलट आहे. इंग्लंड वगैरेला माझा मुलगा, माझी मुलगी नसते. मी फक्त माझ्या मुलगा गेला चुली. एक स्थिती तिथेही की मुलाबाळांना सुद्धा मारून टाकतात. कुणाला विश्वास नाही वाटत, पण मारतात अगदी सर्रास. प्रत्येक आठवड्याला 2 मुलं मारतात आई वगैरे. इतके दुष्ट लोक. पण इकडे मुलासाठी देश विकायला काढतील. हा माझा मुलगा आहे, त्याला काहीतरी विशेष दिलंच पाहिजे. माझा आहे ना. मग दुसऱ्याने म्हणाल चालेल माझ्या मुलाला माझा नवरा, माझा मुलगा, माझं घर, माझं चाललं. तर शेवटी तसंच होतं. शेवटी मग मीच राहून जातो. माझं काही नाही, तुझं सगळं काही. बकरीला म्हणतात, फार सुंदर लिहिलेलं आहे कबीराने, की बकरी आधी जिवंत असते तर मॅ 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 करत फिरते. म्हणजे मी असं. मग तिला मारलं, जीव गेला तिचा. काय राहिलं नाही. मग तिच्या लक्षात येतं, सारा आयुष्यभर मी काय मॅ मॅ करत बसलो. त्यांना मी म्हणत होतो ते सगळे बेकार निघाले. सगळे संसारातले लोक जे आपले घरातले लोक ज्यांना मी म्हणत होते की माझे आहेत ते सगळे बेकार निघाले. त्यांनीच मला कापून खाल्लं. मग मग त्या बकरीच्या लक्षात येतं. मग तिच्या आतड्या काढतात, त्या ओढतात आणि त्या ओढून त्याच्या तारा करून जेव्हा धुणकणेवाले चालतात ना, ती धुनकी असते ना, ती मग काय ते तूच एक आहे, तूच एक आहे. तसं आपलं झालं पाहिजे. मी नाही, माझं अस्तित्वच नाहीये, असं एकदा ठरवलं म्हणजे मी शब्दाला अर्थ लागतो. मग आपण ला शब्द घेऊया. ला शब्द म्हणजे हा ललितेचा शब्द आहे. ला. माझं दुसरं नाव ललिता पण आहे. हे देवीचं वरदान आहे. हे देवीचं अस्त्र आहे. ला शब्द ला म्हणजे देवी जेव्हा ललित होते किंवा शक्ती जेव्हा ललित होते. आता ललित म्हणजे कार्यशील. त्यामध्ये जेव्हा लहरी येतात, तुमच्या हातात लहरी आहेत, त्या लाटा, आपल्याला लाटा म्हणतात तसं. हातामध्ये ह्या ज्या लाटा येऊन राहिल्या आहेत, लहरी येतात. ही जेव्हा शक्ती कार्यान्वित होते, त्या शक्तीला ललिता शक्ती असं म्हणतात. पण ते अत्यंत सौंदर्यशाली आहे. प्रेममय. मुख्य म्हणजे प्रेममय. प्रेमाची ही जी शक्ती जेव्हा कार्यान्वित होते, ती ला.
आणि ह्याचं सगळीकडे तुम्हाला आवरण आहे. ती कार्यान्वित आहे. ती कार्यान्वित असल्यावर मग कशाला काळजी करायची? तुमची काय होऊ शकते? अहो, एक झाडातनं तुम्ही फळ काढू शकत नाही ओढून असं. काढून दाखवा बरं. एक तरी. फळ तर सोडा, तुम्ही एक पान सुद्धा काढू शकत नाही. एक मूळ काढू शकत नाही. इतकंच नाही तुम्हाला पार केलं ती सुद्धा ला शक्ती. त्या शक्तीतनं म शक्ती आणि नी शक्ती अशा दोन्ही निघालेल्या आहेत. म्हणजे नी शक्ती ही ब्रह्मदेवाची शक्ती सरस्वती ही आहे. आणि सरस्वती शक्तीमध्ये मनुष्याला निहीपणा आला पाहिजे. निहीपणा म्हणजे पूर्णपणे अनासक्त. अनासक्तता यायला पाहिजे. आणि ला शक्तीमध्ये प्रेम आहे. आणि ती शक्ती इतरांशी आपला संबंध जोडते. लांब शब्द आपण ऐकला असेल, लावण्य. ह्या सर्व शब्दामध्ये ला शब्द येतो. आणि म्हणजे आपण लहान मुलांचं ल, 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 ल असं शिकवतो म्हणजे त्यांना चूप करायचं असतं की. त्या शब्दाला एक गोडवा आहे. आणि त्या गोडव्यानी आपण सगळ्यांना भारावून टाकलं. सगळ्यांशी बोलताना आपण ती शक्ती वापरली पाहिजे. म्हणजे सगळीकडे चराचरामध्ये ती शक्ती, ही परमेश्वरी प्रेमशक्ती सगळीकडे पसरली असताना काय केलं पाहिजे आपण? एकतर विचार सोडला पाहिजे पहिल्या शक्तीचा. कारण पहिल्या शक्तीमुळे विचार उत्पन्न होतात. आणि शेवटल्या शक्तीमध्ये काय केलं पाहिजे? जी ला शक्ती आहे. त्या शक्तीमध्ये आपण त्या प्रेमाचा आनंद घेतला पाहिजे. तो कसा घेणार? एकाकार, तन्मय. आपलं प्रेम दुसऱ्यावर किती आहे हे कुणी मोजतं का कधी? ते मोजलं पाहिजे. काय मजा येते अगदी. की किती आपलं प्रेम आहे हो सगळ्यांवर. असं कधी तुम्हाला येतं की नाही डोक्यात? माझं तसंच असतं नेहमीच. मला हे वाटतं, आहाहा! काय प्रेम वाहून राहिलंय बरं, किती छान वाटतंय. तसं तुम्हाला वाटतं की नाही मला माहिती. माणसांचं मला समजत नाही एवढं. पण तसं मला वाटतं. काय वाहून राहिलं माझं प्रेम. वाह, वाह, वाह! काय आनंद येऊन राहिला. तसा एखादा स्वरकार किंवा एखादा कलाकार जेव्हा आपलं संगीत त्याचं वाहू लागतं, तर ते बघ, काय माझं संगीत वाहून राहिलं. वाह रे वाह! काय मजा येऊन राहिली. तसं हे प्रेम नुसतं अबाधित पाहिलं म्हणजे ती ललाम शक्ती, हीच ह्या लाटांची शक्ती आणि हीच ही ललित शक्ती. तर त्या ललिता शक्तीला प्राप्त झालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिलं असं की दुसऱ्यांच्याकडे जी आपली दृष्टी असते, ती कशी आहे तिकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे खालच्या प्रतीच्या लोकांची दृष्टी दुसऱ्यांच्याकडे नेहमी अशी असते, की यांचं काय मारायचं? म्हणजे चोट्टे लोक बसले आता समजा, आता आले. तर तिच्या आधी जोडे चपला पाहतील. याच्यातल्या नव्या किती आहेत? मग त्या उचलल्या. आतमध्ये आले. त्यातले श्रीमंत किती दिसतात? त्यांचे खिसे कुठे आहेत? ते आधी बघायचे. मग खिशाशिवाय मग ते खिसे चाचपले. मग बघितलं, की हे जरा ते बरे दिसतात, 7-7 आली आहेत. त्याला चिकटले. मग त्याला काहीतरी लोणी लावायचं. त्यांच्याशी दोस्ती सोडायची. त्यांच्यापासून काय मिळवता येईल ते मिळवायचं. अशी अगदी निम्न स्तरातले जे लोक असतात त्यांची दृष्टी असते. कोण कुठे त्याला कसं आपण रिकामं करायचं, तिकडे दृष्टी असते. अगदी निम्न स्तरात. त्याच्यावर काही लोकांची दृष्टी असते, की दुसऱ्यांचं काय वाईट असेल बाई गुन्हे ते बघत असतात. त्याच्यात काय आनंद मिळतो मला माहिती. त्या माणसाला हेच नाही आहे, त्याचं नाकच ठीक नाही, तर त्याचं तोंडच ठीक नाही. तर त्याच्या घरात असंच होतं, तर त्यांच्या घरामध्ये भांडणच होतात, तर त्यांच्या घरात हेच आहे, तर ह्याच्यात ही खराबी, तर त्याच्यात ती खराबी. पण त्याने काय मिळणार आहे आपल्याला? मनुष्य अशाने माणूसपणा होतो. आणि त्यांनी फार माणसाला स्वतःला त्रास होतो. म्हणजे स्वतःला त्रास कसा करून घ्यायचा ते माणसाला जाऊन शिकलं पाहिजे. मला तर ते परत परत शिकावं लागणार आहे. कारण मला ते काही जमत नाही. मला आनंद ह्याच्यातच होतो, की सगळ्यांना भेटून की केवढा आनंद होतो. या, या असं काय वाकून या, आहे जागा. तिथे या, 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 या बसा. बसा, आहे जागा. या. तर ही ललाम शक्ती जी आहे, जी वापरायची, त्या शक्तीला आपण असं वापरलं पाहिजे, की दुसऱ्यांच्याकडे पाहताना निर्विचारितेत जावं. निर्विचारितेत गेल्याबरोबर त्या माणसाचे निर्विचारित आहे. म्हणून मी म्हणते बंधनं द्या. बंधनं दिली म्हणजे नी शक्ती आणि ला शक्ती नाव जर बंधनं दिली, म्हणजे ला शक्तीला म मध्ये नी मध्ये आणलं,
तर फार फायदा होतो. पुष्कळांना सांगायला लागतं की डावी साईड उचला आणि उजवीकडे घाला. अतिकर्मी लोकांना मी फार कार्य करत आहे वगैरे वगैरे असे जे लोकांना वाटतं किंवा जे फार एक कार्यरत असतात त्यांना सांगते की डावी उजवीकडे. म्हणजे स्वतःच जे प्रेम आहे ते आपल्या पाचतत्वात भरायचं. जसं आपण रंग भरतो की नाही, कॅनव्हसवर जसं आपण रंग भरतो, तसं आपलं हृदयातलं जे प्रेम आहे, ते आणून ती प्रीती जी आहे, ती आणून आपण आपल्या ज्या कार्याची शक्ती आहे, ही शक्ती त्याच्यामध्ये भरायची. ती शक्ती एकदा भरली, की त्या अशा माणसाला फार रंगत आणि तो हळू असा पसरतो. त्याची प्रीती अशी वाहते. मराठीत एक शब्द आहे स्नेहाळते. त्याची कृती जी आहे ती स्नेहाळते. त्याला असा रंग चढतो अशा माणसाला आणि इतका आकर्षक असतो तो मनुष्य. अशा माणसाजवळ तासन-तास नुसतं जाऊन बसलं तरी वाटतं बुवा बसलोच कुठेतरी. निवांत, छान. तर ती स्नेहाळली पाहिजे. पण त्याचा उपयोग असा होतो, की माणसं जोडली जातात, सोडली जात नाहीत. आपलेपणा वाढतो. सगळ्यांना वाटतं, की कुठेतरी असं स्थान आहे, इथे आपल्याला प्रेम, स्नेह सगळं मिळालं. तर ही प्रभूची जी प्रेमाची शक्ती आहे, तिला जोपासली पाहिजे. आपल्यामध्ये असे विचार आले कोणतेही, तर असं समजलं पाहिजे, की आपण त्या गंगेमध्ये घाण टाकू. असा जर आपण विचार ठेवला, तर आपली जी शक्ती आहे, प्रेमळ शक्ती आहे, ती पूर्णपणे स्वच्छ राहील. अगदी स्वच्छ राहील आणि त्याच्या स्वच्छतेत आपल्याला खूप आनंद वाटेल. दुसऱ्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीमध्ये कोणतेही चिकित्सित नसले पाहिजे. मला जर तुम्ही कुणाला विचारलं, की हे गृहस्थ कसे आहेत? तर मी फक्त फार तर कुंडलिनीवर सांगू शकेन, की बायांचं हे धरतं कधी-कधी. त्याच्या पलीकडे हे गृहस्थ कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे वगैरे असं कोणी विचारलं, की माझ्या लक्षात येत नाही ती गोष्ट. अगदी लक्षात येते. कुणी मग सांगितलं, की नाही हे फार असा आहे, यांचा स्वभाव असा आहे, तसा आहे. की मी म्हणते, अहो ते स्वभाव म्हणजे काय 2 मिनिटाची गोष्ट. आज नदी इथे वाहते, तर उद्या कुठे वाहणार आहे? काय सांगता आता तुम्ही कोणत्या मुक्कामावर बसलेत हे पाहायचं. तुम्ही जर इकडेच बसला घाणीत, इथे वाहते तर तुम्हाला विक्षिप्त वाटत असेल. आम्ही तिकडनं सागराकडनं बघतोय. तेव्हा ही नदी कुठे येणार आहे ते आम्हाला माहिती आहे. आणि परिवर्तन हे सहयोगात नेहमी होत असतं. तेव्हा कोणत्या माणसाला असा ठिपका नाही मारला पाहिजे, की हा मनुष्य अगदी कामातनं गेलेला आहे. आता हा काही कामाचा नाही, असं नाही म्हणायचं. प्रत्येक माणसामध्ये परिवर्तन होणार आणि झालंच पाहिजे. आणि आपल्या सहयोगाचं कार्यच म्हणजे परिवर्तनच आहे. तेव्हा ज्यांचा सहयोगावर विश्वास आहे, त्यांनी कोणत्या माणसाला असं म्हटलं नाही पाहिजे, की हा मनुष्य कामातनं गेला. प्रत्येक माणसाला त्याची पूर्णपणे सवलत दिली पाहिजे. आता आपणच बघता, की आम्ही कुठे होतो आणि कुठे आलो आणि आता नदी कुठं चालली पुढं, असा जर विचार केला, तर तुम्ही स्वतःची तर इज्जत करालच, पण दुसऱ्यांची करा. स्वतःची ज्या माणसाला इज्जत नसते, तो दुसऱ्यांची करत नसतो. तेव्हा या ललाम शक्तीला खूप वाढवलं पाहिजे. याच्यावर बोलायला लागले, मला एक पुस्तक लिहावं लागेल. पण त्याचा मजा काय आहे, ते मात्र मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण ते शब्दात घालतायत. शब्द म्हटलं तर फारच अपुरे पडतात त्या गोष्टी. हे घालायचं म्हटलं, तर जसं आपलं मित्र जर तुम्ही अंकित करायचं म्हटलं, तर फार तर त्याचे मसल्स तुम्ही कराल, पण त्याचे इफेक्ट तुम्ही सांगू शकणार नाही. तशातलंच त्या शक्तीला वाढवलं पाहिजे. लांब शक्ती, त्याने माणसाला एक सौंदर्य, आकर्षकता, एक फार स्वभाव चांगला. बोलताना, वागण्यात, सर्व गोष्टीमध्ये हे बघितलं पाहिजे, की आपली ललाम शक्ती वाढते. म्हणजे एखाद्या माणसाला रागवण्याचा गोडवा असतो, ते सुद्धा गोड वाटतं. 1 मिनिटात रागवणं आणि 1 मिनिटात हसायला येतं. अशा फारच गोड आणि मधुमय शक्तीला ललिता शक्ती असते. त्याचा अगदी विपर्यास लोकांनी करून ठेवलेला आहे.
की लोकांचं असं म्हणे ललिता शक्ती संहारक असते वगैरे, असं मुळीच नाही. ही अत्यंत सुंदर आणि फार कारिगरीवाली असते. ती अगदी कलात्मक इतकी असते. म्हणजे आता सांगायचं असं, की समजा एक तुम्ही बी पेरलं. त्यातल्या बी मधले काही अवयव नष्ट होतात. ती ललिता शक्ती. म्हणजे अगदी हळू, सहज त्याच्यावर मग झाड आहे. ते झाड आल्यावर त्याच्यामध्ये पानं फुटतात. पानं आता गळतात सुद्धा आपण पाहिलेली आहेत. ते सुद्धा सहज. तेव्हाही झाडाला एक आकार येतो. त्याच्यानंतर मग फुलं आली आणि त्या फुलामधनं जेव्हा फळं येतात, तेव्हा फुलातले काही प्रकार गळतात आणि फळं येतात. आणि फळंही कापावी लागतात आणि खावी लागतात आणि खाल्ल्यावर जो आस्वाद येतो, तोही ती शक्ती. त्याप्रमाणे या दोन्ही शक्त्या म्हणजे काहीतरी काय काटछाट केल्याशिवाय जशा मूर्त्या बनत नाही, तसंच ही काटछाट सुद्धा त्याच्यातला असं जेव्हा आपल्या लक्षात येईल, तेव्हा आपल्या हातून जर काही काटछाट होत असली, तर ते काय वाईट आहे असं नाही समजलं पाहिजे. त्याचही गरजच आहे. पण तीच कलाकार कलात्मक दृष्टीने करतो आणि एखादा असा बोथट मनुष्य असला, की तो बोथटपणा. जिथे कलात्मकता तुमच्यात आहे त्याच्यावर त्या शक्तीचं अवलंबून असतं. आता एखादं चित्र आपण बघावं आणि बघतच राहावं. तरी त्याला काय येते ते सांगता येत नाही, शब्दात येत नाही. पण बघतो आम्ही. तेव्हा अशी चित्र काही काही असतात, की ते पाहिलं की निर्विचारिता स्थापित. निर्विचारिता स्थापित होऊन मनुष्य नुसता सबंधच्या सबंध आनंद भोगत असतो. आणि ती स्थिती सगळ्यात उत्तम, अत्युत्तम आहे. त्याला असं आहे, तसं आहे किंवा त्याची कशी तुलना करायची वगैरे किंवा काहीतरी अलंकार त्याला घालायची आणि काहीतरी अलंकृत भाषेत त्याचं वर्णन करण्यापेक्षा नुसतं त्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा. रसस्वाद म्हणतात त्याला. असा रसस्वाद घेत त्याला शब्द नाही, त्याला वर्णन नाहीये. ते फक्त आतून अनुभवायचं आहे. तो अनुभव सगळ्यांना घडला पाहिजे. आता म मधला शब्द फार मजेदार आहे. म हा महालक्ष्मीचा शब्द आहे. म म्हणजे आपली धर्मशक्ती, तशीच आपली उत्क्रांतीची शक्ती. म शब्दामध्ये माणसाला धडपड करावी लागते. गोष्ट आत्मसात करावी लागते. आतमध्ये घ्यावं लागतं. आकलन करावं लागतं. दोन्ही. जसा एखादा आर्टिस्ट आपल्या ला शक्तीने आपल्या करतो. नंतर नी शक्तीने त्याची रचना करतो आणि त्याला ठीक करायच्या वेळेला तो म शक्ती वापरतो. प्रत्येक वेळा बघतो ठीक आहे का नाही, मग परत हे करा, मग परत मिटवायचं, परत करायचं. ती म शक्ती. म्हणजे हे ठीक नाही ना, मग दुसरं आणायचं, तिसरं बघायचं. हे जे ठीक करण्याचं काम आहे त्याला थोडी धडपड पाहिजे. तर त्याला ठीक करत राहावं लागतं. ते जर नसलं आपल्यामध्ये तर उत्क्रांती झाली नसते. परमेश्वराला फार धडपड करावी लागते. म्हणजे म शक्ती ही म्हणजे आपल्याला हस्तगत करावी लागते आणि त्या शक्तीला प्राप्त होण्यासाठी टिकवावं लागतं. ते टिकवणं जर आलं नाही तर दोन्ही शक्त्या झडून पडतात. त्या शक्ती जर तुम्ही उभे झाले ना तर दोन्ही साईड पडतात. कारण त्या मध्यबिंदू आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. त्या मध्यबिंदूमध्ये असायला पाहिजे आणि मध्यबिंदू ही म शक्ती आहे आपल्या उत्क्रांतीची आणि त्या उत्क्रांतीच्या शक्तीवर जेव्हा तुम्ही वाढत जाल तेव्हाच ह्या दोन्ही शक्त्या तुमच्यामधनं कार्यान्वित. पण म शक्तीचा मात्र पूर्णपणे समज यायला पाहिजे आणि त्याची जोपासना केली पाहिजे.
म्हणजे असं की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. जागृतीपर्यंत ठीक आहे. तो देईल खाटल्यावरी. तो गुण. त्याच्यापुढे त्याच्यामध्ये ही शक्ती जी आहे, ती आपल्यामध्ये दोन्हींचं संतुलन घेऊन करावी लागते. रंगाचं जसं आपण संतुलन करतो, रागदारीत आपण जसं स्वरांचं संतुलन करतो, तसंच आपल्याला ह्या दोन्ही शक्तींचं नी आणि ला या 2 शक्तींचं संतुलन मध्ये साधावं लागतं. आणि ते संतुलन साधण्यासाठी आपल्याला धडपड करायला लागते. ते आपल्यातनं पुष्कळदा निघून जातं. ज्यांनी हे साधलं, तो सहयोगी उच्च स्थितीला गेला. फार जास्त इमोशनल सहयोगी सुद्धा काही कामाचा नाही किंवा फार जास्त कार्यरत सहयोगी सुद्धा काही कामाचा नाही. पण जो आपल्या प्रेमशक्तीला कार्यरत करतो आणि वारंवार त्याचं सीमावलोकन करतो. म्हणजे असं आहे की आता एक आपली कार्यपद्धती आहे. समजा आमच्या कार्यपद्धतीला आपण प्रत्येक वेळा माताजी काहीतरी नवीन काढतो. हे तुम्ही पाहिलं असेल. प्रत्येक वेळा माझं काहीतरी नवीन असतं. नवीन पद्धत असते. ते आता हे नाही जमलं तर दुसरं कोण बघायचं. ते नाही जमलं तर तिकडून. जर डोक्यात नाही गेलं तर शेपटाकडनं. कधी हसून करते, कधी रडून करते, कधी समजावून करते, कधी प्रेमाने सांगते. तसं आहे. प्रत्येकाने जर आपली पद्धत एक फिक्स नाही करायची. ही पद्धत आहे. सकाळी उठले, कुंकू लावलं, माताजी नमस्कार केला, निघाले की मेकॅनिकल झाले तुम्ही. ही जिवंत पद्धती नाही. जिवंत पद्धतीमध्ये नवीन-नवीन पद्धती शोधून काढायच्या. जसं मी नेहमी मुळाचं उदाहरण देते, की एक मूळ निघालं. ते मूळ हळू-हळू, हळू-हळू खाली जमिनीत पेरत जातं. आता जिथे-जिथे त्याला अडचण येतात तिथे बरोबर त्याच्या वळसा घालून ते निघतं. ते काय भांडत नाही. आहे ना? बस बाबा. आहे ठीक. वळसा घालून बरोबर जाऊन ते मग बसतं. आणि जर तिथे अडचणी नसल्या तर ते झाडाला मुळी धरू शकणार नाही. म्हणून त्या अडचणी पाहिजेत. अडचणी नसल्या तर तिथे काय झाड टिकणार नाही. म्हणून अडचणी पाहिजेत. अडचणीशिवाय तुमची प्रगतीच होणार नाही. पण त्या अडचणींवरती कसा मात करायचा ते जे शिकवते ती ही शक्ती आहे. आणि म्हणून ती शक्ती, ती आईची शक्ती. म्हणजे त्याला सगळ्यात प्रथम मनुष्यामध्ये शून्यता, ज्याला विस्डम म्हणतात ते. की आम्ही असं करत आलो तर तसंच आम्ही करणार. आता आम्हाला समजा एखाद्या माणसाचा स्वभाव फार गरीब आहे, ज्याला गरीब आपल्याकडे शब्द वापरतो. आणि आम्ही गरीब आहोत, मग आता त्याचं काय करतो? अहो बदला तुम्ही सिंह व्हा. एखादा सिंह आहे. आता तुम्ही जरा शेळी व्हा. असं केल्याशिवाय होणार नाही. आपल्या पद्धती बदलायला पाहिजे. रोजच्या ज्या मनुष्याला पद्धती बदलता येत नाही, तो मनुष्य कधीही सहजोग वाढवू शकणार नाही. कारण तो एका पद्धतीला चिकटला, लोक कंटाळले त्या पद्धतीला. आता काहीतरी नवीन पद्धत पाहिजे. बोर होतो ना मनुष्य. तरी पद्धती आता बायकांना फार समजतंय बरं. बायकांना याची अक्कल फार असते. म्हणजे आज अमुक केलं, आज पोहे, मग उद्या करंज्या, दुसऱ्या दिवशी काहीतरी. सगळं काहीतरी अदलून-बदलून करायचं. जरासं बदलत जायचं. म्हणजे पुरुषांना हे लागतं सारखी क्युरिओसिटी. आज घरी गेलं की काय असणार बेत, त्याचं नाव बेत. ते कुठे जातात हॉटेलात? घरी येणार सरळ. काय तरी घरी या. ते बायकांना अक्कल असते. तर ही जी स्थिती आहे, ज्यानी मनुष्य संतुलन साधतो, ज्यानी मनुष्य एकरसता प्राप्त करतो, ह्या शक्तीला जेव्हा तुम्ही उच्च स्थितीला नेता, तेव्हा हे जे व्हायब्रेशन्स आहेत हे जे व्हायब्रेशन्स आहेत ते संबंध संतुलनात, संबंध सुज्ञतेतच राहतात. जर तुमच्यात सुज्ञता नसली तर हे व्हायब्रेशन्स वाहणार नाही. ज्या माणसामधनं व्हायब्रेशन्स अत्यंत येतात तो सुज्ञ आहे. त्याची सुज्ञताच वाहते हे लक्षात ठेवा. आणि व्हायब्रेशन थांबणार. तुम्ही जरी किती दिसले की मोठे सहयोगी आहेत अमुक अमुक ते पायावर पकड त्या पकडी आल्या म्हणजे समजायचं आपलं संतुलन सुटलेलं आहे. संतुलन सुटलंय म्हणजे काय आपल्यामध्ये शक्ती कमी आहे. म्हणून आमचं नाव खरोखर माताजी जे काढलेलं आहे त्यातला पहिला शब्द मा मात
आणि आमच्या मा शक्तीमुळे हे कार्य घडून आलंय. आता जर ल शक्ती असती तर काय जमलं नसतं. नी शक्ती असती तरी काय जळलं नसतं. त्या तिन्ही शक्त्या घेऊन आलो. पण खरंच म्हणजे याच्यावर मात आहे ती मा शक्ती. आणि मा शक्तीचं तुम्ही पाहिलंय, की आईचं पहिल्यांदा हे सिद्ध झालं पाहिजे, की आमची आई आहे. हे सिद्ध व्हायला पाहिजे. कुणी आले म्हणून मी तुमची आई आहे, तुम्ही मानाल का? नाही मानणार. आईची सिद्धता यायला पाहिजे, की आमची आई आहे. आई म्हणजे काय? आमचं स्थान आहे. आमचा अधिकार आहे पूर्ण तिच्यावर आणि तिचा आमच्यावर पूर्ण अधिकार म्हणूनच आहे कारण ती आमच्यावर एवढं प्रेम करते. ते निर्वाज्य तिचं प्रेम आहे. आणि ते आमची हितचिंतक काय मंगल कार्य आहे. तिच्यामध्ये काहीही तिच्या हृदयामध्ये आमच्या विरुद्ध नाही. हे आम्हाला म्हणजे स्वला शोभित आहे तेच तिच्यामध्ये आहे. असं जर लक्षात आलं तरच आईवर विश्वास बसणार आहे. किंवा आई जर घातक असली तर कोणाचा विश्वास बसणार आहे? तर ती सिद्धता दुसऱ्यांना पटवून दिली पाहिजे. आणि ते सहयोगानं साधलं पाहिजे, की इतरांना वाटलं पाहिजे, की आहे कुणी तर हा एक सुज्ञ आहे. आणि त्याला संतुलन यायला पाहिजे. आणि ते संतुलन प्रेमाचं आणि कार्यशक्तीचं असं सुंदर साधलं पाहिजे, की लोकांना कळलंच नाही पाहिजे. त्याच्या लक्षात सुद्धा आलं नाही पाहिजे. पण त्या माणसाचा परिणाम सगळ्यांवर असला पाहिजे. हे सहयोगाने साधायला पाहिजे. आता या तिन्ही शक्त्या कशा वापरायच्या, त्या कार्यान्वित कशा करायच्या वगैरे तुम्ही विचार करा आणि घरी करा. म्हणजे तिन्ही शक्तीनी सगळं सौंदर्य असायला पाहिजे घरामध्ये. क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे. नवीन-नवीन तऱ्हेने विचार केला पाहिजे. लोकांशी बोलण्याच्या सुद्धा पद्धती नवीन काढल्या पाहिजेत. सहयोग पसरवण्याच्या शक्ती वापरल्या पाहिजेत नवीन-नवीन. असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. ह्या सर्व शक्त्या जर तुम्ही नीट वापरायच्या, तर त्याला ही शक्ती म्हणजे कार्यशक्ती फार जबरदस्त पाहिजे. आणि मग ती जर शक्ती जमली नाही, म्हणजे अर्थात शक्ती मुख्य, प्रेमशक्तीही पाहिजे. पण प्रेमशक्ती कार्यान्वित आणायची. तिन्ही शक्तीनी. पण ती ही जमली नाही तर दुसरं. पहिल्यांदा लाल पिवळा रंग वापरून नाही जमला ना, मग पिवळा आणि हिरवा वापरून बघू. नाही जमलं ना, मग हे वापरून बघू. हे जे शून्यपणाचं आहे, की म्हणजे हट्ट नाही ठेवला. हट्टी स्वभाव असला सहजोग जमलं. नाही ना जमलं, हे जो. आपल्याला काय सहजोगच पसरवायचं ना, लोकांचं भलंच करायचं ना, कल्याणच करायचं. नाही तर हे तर हेच आहे. आता मी तुमच्या हट्टाला फार बळी पडते. कारण तुम्हा लोकांचे जर हट्ट नाही निभावले, तर तुम्ही लोक आणखीन हट्टाला पडता. म्हणून तू म्हटलं आता की असं नाही बरं बा कधी-कधी मी पण दाबून देते. नाही, मला जायचंय, मला हे करायचंय, असं मी करेन. कधी-कधीच करते. पण बहुतेक मी तुमच्या हट्टावरून चालते. कारण मला माहिती आहे माणसाला हट्ट दिला, त्यांचं आमच्यासारखं नाहीये. तो हट्ट म्हणजे काय करून टाकेल, असं त्याचं नाक काढून टाकेल, स्वतःचे डोळे काढून टाकेल, की काय करेल माहिती. तेव्हा माणसाच्या हट्टाला कधी पेटवलं नाही पाहिजे. हे आम्हाला समजतं. तेही मग शकतं. पण आपला हट्ट सोडला पाहिजे. माताजींना हट्ट नसतो. जे आहे ते खरं. ते काय करायचं? ते विशेष आहे म्हणून करायचं. तर आम्हाला काही इच्छा नाहीये. आमच्यामध्ये ला शक्ती नाहीये, की नी शक्ती नाही, की म शक्ती. काहीही नाही. त्या शक्त्या आम्ही आहोत हे आम्हाला माहिती नाही. आम्ही काही नाही नुसतं बघत असतो सगळा खेळ चाललेला आहे. ह्या शक्त्या काय आणि हे काय. आपलं बघायचं. असलं जीवन जेव्हा होऊन जातं, तेव्हा मानवामध्ये सिद्ध सहयोगी तयार होतील. अजून सिद्ध नाही झाले. सहयोगी झालेत पण अजून सिद्ध नाही झाले. सिद्धता इकडे-तिकडे बघू नका. डिस्टर्ब नाही करायचं, डिस्टर्ब नाही करायचं. हं. सिद्धता साधली पाहिजे. डिस्टर्ब सिद्धता साधली पाहिजे. आणि सिद्ध सहयोगी जो असतो, अगदी एकतार होऊन परमेश्वराला आपल्या काबूत करून घेतो. सगळं काही त्याच्या हातून वाहू लागतं. तेव्हा आता आता बघायचंय मी वर्षभराला जातेय. कुठे-कुठे तुम्ही आपली सिद्धता वापरता, कशी-कशी वापरता.
आणि मी हळूहळू सांगत असते प्रत्येकाला की असं नको तसं नको त्याच्या वाईट नाही वाटून घ्यायचं म्हणजे मन शक्तीमध्ये वाईट नाही वाटायचं मला सांगायला ते असं करू नका त्याने त्रास होईल असं करू नका त्याने त्रास होईल पण पुष्कळांना वाईट वाटतं एक रोज तर आमच्या मुंबईला होते तर ते लोकांना पायावर घेत असत मला काही माहिती नव्हतं एकदा त्यांचे शिष्य आले म्हणजे त्यांनी आपले शिष्य केले ते असं मला माहित नव्हतं त्यांना वाटतं तुम्ही पायावर कशाला घेतले त्यांना त्यांना फार वाईट वाटलं पण ह्यांचे व्हायब्रेशन कमी झाले ते त्यांची म्हटलं पायावर घ्यायचं नाही असा तुम्ही शपथ घ्या म्हणून तुमची सिद्धता कमी होते अगदी नाही पायावर घ्यायचंच नाही आम्ही असं बाईंनी सांगितलं असं म्हटल्याबरोबर ही गोष्ट होणार आम्ही सिद्ध झालं पाहिजे ही गोष्ट लक्षात जर धरली आम्हाला सगळ्यांनी मानलं पाहिजे की आम्ही सिद्ध आहोत बघितल्याबरोबर पटलं पाहिजे की हे सिद्ध आहेत तिकडे काळजी घेतली पाहिजे असं जर झालं तर सगळं उत्तम होईल. एक मी सांगितलंय की सगळ्यांना आपल्याकडे जेवायला बोलवा किंवा हळदी कुंकाला बोला प्रत्येकाने एक एक करून टाक सगळ्या नातलगांना एकदा बोलवून जागृती द्यायची सगळे जेवढे नातलग असतील गावातले त्यांना बोलायचं आमच्याकडे माताजींची फार मोठी पूजा मानली आहे तेव्हा माताजींची म्हणू नका पूजाच म्हणा आले म्हणजे मग बसायचं त्यांना पार करायला अशा रीतीने जर झालं तर चार सहयोगी बरोबर बोलवायचे जेवायला